नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. सकाळ सकाळ बघा त्यांची काय तयारी चालू आहे. आज घरी जायचं, सुट्टी काढली बरं का. सुट्टी नाही काय, पण म्हणलं जरा मला त्रास व्हायला लागलाय म्हणल्यावर घरी थांबतो. होय हो. हा. आज काय झालं सकाळ सकाळ तुमचं? देशी माल चालू देशी माल देशी. अरे बापरे, कोंबडी कापली बरं कशीच माहिती नाही, त्यामुळं त्यांचं चालू आहे आपलं. त्यांची तिन्हीच बनवणार आहेत. मी म्हणलं या मी करून पण देणार नाही आणि खाणार पण नाही. तुम्ही बघा म्हणलं काय करायचं ती. माझी मला येते भाजी बनवायची. त्याला जमतंय सगळं भाजी बनवायची येते म्हणून तर नडत नाही. काय करतो म्हणते ते नको माझी मी. हो असं इकडे तोंड करून बसा. एवढा कांदा चिरू दे, ती कांदा टाकायला त्याच्यात. कांदा फिदा चिरून मस्त पैकी करायचं चालू आहे त्यांचं. नको वाटत होतं पण करते तर खाते तर त्यांचे ते खाते ते म्हणल्यावर खाऊ द्यावं म्हणलं आता काय. आणि त्यात देशी कोंबड्या बरं का काय बाहेरचे नाही, आपलीच आहे, घरचीच आहे. अंडेवली कोंबडी आहे, अंडी येते. आलं मनाला मग ते बाहेर काय बॉयलर खाण्यापेक्षा म्हणलं देशी खावं जरा बरं वाटतं. देशी जरा चव असते. दिशेचं वाजते हो यावं. दिशे ऐकत नाही चवीला. बरोबर आहे व. मला खायला नाही म्हणल्यावर तुम्ही पण केलं पाहिजे, खाल्लं पाहिजे, है ना. तुला खायला देऊन सकाळी पडते मला. हा कमी पडतंय का तुम्हाला? एवढं खाती काय तुमचं? मग काय खाल्ल्यावर कांदाचा भाजायचा चालाय बघा तिकडे. आता मिठाचं बनवायचं आधी रश्श्यातलं करायचं तर डायरेक्ट भाजी बनवायला लागला काय? डायरेक्ट एकदाच असते. माझ्या नियोजन डबल नाही. डबल नसते नियोजन त्यांच्याकडं, एकदा नियोजन असतं या. मस्तपैकी झणझणीत रस्सा करायचा आज. झणझणीत नाही हो, काय खायची माणूस नको येतायला. खाती. तुमची तुम्ही खा बनवून, तुमची तुम्ही. तुझ्या ती मांडावं लागते आम्हाला, पुस्तक ते वाचायला लागतं, त्यामुळं तुमचं तुम्ही करा, तुमचे तुम्ही खावा. काय अवघड आहे बाबा. अवघड आहे म्हणजे ज्या टायमिंगला करायचं नाही त्या टायमिंगला करायचं नसतं. पण तुम्हाला आता कुठं एकतर जाता तुम्ही, घरी नसता, एक टाइम जेवण असते, त्याच्यामुळं आज कधी तर घरी आहे म्हणलं खावा तुमचं तुम्ही काय करायचं ते. तुमचं पण मन दुखवून नाही वजन मत परत म्हणचाल एवढं तुमच्यासाठी करतो, एवढं दवाखान्यात ते निघून मला साधं खाऊ दे नाही ते बोलताना म्हणून मी तुमची तुम्ही बघा ती काय करायचंय ते. तर कांदा तळायला लागलाय बघा. कांद्यात मग परत त्याला टाकायचंय चिकन. ते चिकन म्हणली बघा, सवय लागली चिकन कुठं दिशी. आता हे मीच आज केलेलं तर कसं आहे बघा मोठं. 2 ते स्वच्छ घेतलंय बरं का. आता काय नाही, नुसतं फोडणी टाकायच्या. हो फोडणी टाकायच्या नुसत्या. पण मी नाही, कांदा भाजायचा, मीठ टाकले. आधी मिठा जरा असं करता का डायरेक्ट तिखटच? नाही त्यातूनच काढायचं आणि परत नेक्स्ट येसोर टाकायचं. आपण डबल राबत बसायचं नाही आज. हा डबल फोडणी नाही काय नाही. आता मी नाही म्हणल्यावर डबल कशाला आणि काय एकदाच. हा एकदाच बनवायचं, ताईपुरतं काढायचं आणि अहो कसं असतं माहिती आहे का, मी ज्यावेळेस बनवायची असते त्याला वेगवेगळं सुचतं. मग मटा जरा साखर, परत तिखटाचा रसा, सुकं कवा तर काढ बोलत्यात, नाहीतर बिर्याणी तर कर म्हणणार. माझ्याकडून राबून घेते तेव्हा मग रात्री किती का टायमिंग लागना. मग आज आपण स्वतः करायचं आहे म्हणल्यावर कसं बघा, एक भाजी बनवायची. एक नाही 2 आहे ते. 2 कशा तुम्ही ह्यातलंच काढून ठेवणार. मग आळणी काढून ठेव. आळणी सूप काढून घेतल्यावर परत त्याला हाय मटेरियल बारीक करून मग तिखटाची भाजी बनवणार ना. बरं आज का मला का म्हणून खाडी केलं? आज जरा काम आहे, मला जायचं आहे बाहेर थोडं, त्यामुळं कामाला नगच म्हणलं. ही चरबी देशी कोंबडीची, आपली चरबी बघा, टाका. देशी कोंबडीची चरबी आहे ही. बारीक कट केलं नाही काय त्याला? नाही, बारीक कट करत बसते ती. आणि आपण पीस ठेवले तर बघा, देशी कोंबडी आहे पण कसं पीस ठेवले तर बघितलं. लेग पीस म्हणायचं त्याला. हे लेग पीस आणि ह्याला थाय पीस म्हणायचं. हे असं पीस ठेवले तर मोठं मोठं. थाय पीस म्हणजे कसला अजून ते लेग पीसला चिटकून असतो ती थाय पीस म्हणते. बाया सगळं माहित आहे. बरं असू दे ती हलवा आणि ह्याला करपून जाईल ते. विंग म्हणते ती. विंग आपण ठेवलंय, आपण आज बारीक करायचं आणि हे तसले. काल चतुर्थी होती, आज काय नाही ना एकादश किंवा काय काय.
आज काय माहित नाही एखादं आहे का नाही. पण काल चतुर्थी असल्यावर एखादंच नसते शक्यतो. नाहीतर खावा तुम्ही कावा पण उठून कधी पण, तुम्हाला सवय जाय. काय होत नसतं, खाल्ल्यानं चांगलं असतं शरीराला. शरीराला चांगलं असतं व, पण काय कुठं तर पाळलं पाहिजे काय तर. पण जाऊ दे, आज काय नसेलच बहुतेक. आणि 31 डिसेंबर कसा साजरा करायचा, एकादश आहे म्हणते ती. 31 डिसेंबरला आणून बोकडाचं मटण आणू नव एकादश आहे एकादश. ओ काय ना, आदल्या दिवशी तर करू नाही तर दुसऱ्या दिवशी तर 31 डिसेंबर नवीन दिवसात काय बोलायला लागलाय बघा तुमचं ती कांदा झालाय भाजून. चरबी कशी गरली, चरबीचं तेल तेल सुटतं. सुटलंय कसं सुटलंय त्याला हाय खान 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 देशी माल ह्यालाच म्हणते ती. रसा पण चांगला होतो आणि वास पण मस्त येतो बरं का. चिकनचं कसं असते ती काय नाही, चव पण नसते त्याला. कोथिंबीर आणून द्या, कोथिंबीर देती, कोथिंबीर की टाका की आता लसूण भाजले ते. ती परत भाजत बसत नाही मी डबल, एकदाच घालणार एकदाच सगळं हे करणार. त्यामुळं डबल राबत बसायचं नाही. कोथिंबीर लसूण आणि खोबरं आणून दी, ह्याच्यात टाकून ही कांदा झालाय भाजून आता चांगल्या पद्धतीने. त्यातच टाकता ना ह्याच्यात मटेरियल. टाकून सगळं व्यवस्थित मध्ये आपला कांदा तर चांगला भाजून झालाय बघा. पण आता जोताना ही केलं नाही, लगे लगे मटेरियल तयार होत असते बी. खोबरं कोथिंबीर हे घे बघा. लसूण. ती परत करते आधी पिठाचं शिजवून घ्या. अगं डबल राबावं लागतं, सिंगल मध्ये होत होतं ते डबल राबायचं. शिजवून तर घ्या, शिजायला लय टायमिंग लागतं. आपण काय कुकर वापरला नाही किंवा काय नाही, कुकरच्या शिट्ट्या दिल्या की लवकर तर होतं, पण त्याला लय बरंचसं टायमिंग जाणार आहे कारण तुम्ही असं शिजवून घेणार आहे. त्यामुळं हे असं ठेवलंय, ह्याला त्याला तर आणि ह्याला अंगची चरबी आहे बघा. बघा ही चरबी कशी हा लुंबली. टाका 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 सगळं एकदम. आणि हे असलं पीस ठेवलेत आपण मोठं मोठं, बारीक अजिबात पीस ठेवलं तुम्हाला शिजायला बघा की उजडतंय काय बघा. काय देखील नाही उजवडू दे. एवढं मोठं पीस ठेवल्यावर कसं होणार आहे, आणि ती पण देशी गावरा नाही हो. हे असंच पीस लागते तवा खायला चव कुठं तर लागते आता. तुला ती बारीक पीस खायची सवय लागली या, त्यामुळं तुला माहित नाही. आता आम्ही पार्ट्या करतो तेव्हा हे असलंच मोठं पीस असते. तीच पाहिजे, पार्ट्या पाहिजे त्या बाहेर पाहिजे, सगळं व्यवस्थित असं बाहेर जेवायला पाहिजे मस्त पैकी, है ना. मस्तपैकी नाही, सगळं व्यवस्थित असतं बर, आणि हा काही देशी कोंबडी चरबी अशी असते. हलवून घ्या पटकेनं. गरम पाणी केलं नाही अजून. पाणी गरम नाही लागत. तसं काय करू नका, गार पाण्यात शिजत नसतं. पाणी बसायला वापरत आखरून. नाही, पाणी बी वापरत नाही तर ह्याला शिजवायला. तुला माहित नाही कांदा घातलाय म्हणून तर. कांद्यानं काय होतंय कांद्याने पाणी. पाणी सुटतंय. तर घ्या मग हलवून ते. कलर कसा आला लगेच पिवळं पिवळं. तेवढं नाही सगळं सोबत कोण येणार आहे का, तुम्ही एकटंच खाणार आहे तेवढं. सोबत नाही कोणाला बोलवत, कारण की एक कोंबडी आणि मग एकट्यातच येत आहे काय मग व? मस्त पैकी असं गावरान कोंबडी जा. अगं एक कोंबडी त्याला काय खायला 4 जण बोलवा होती. तर झाले बघा तयार. मीठ टाकले, पाणी कसं सुटलं, मीठ टाकले का मीठ. टाकलंय का. तर झालं बघा तयार. एक टमाटर आणून दे. थांबा ती परत टमाट कांदा टाकलाय, टमाट याच्यातच आलं पाणी लसूण सुटतं. पेस्ट आणि टमाटर अजून टाका काय व खोबरं ती बारीक करून देते, मग फुलणे टाका. आता हे झाकून ठेवलंय आपण वापरायला. आपण ही अंडी आणि काळी ठेवलंय, कारण की काळी लगेच शिजते ना, अंडी गाळ होऊन बाद होते रे, म्हणजे फुटून जाणार. त्याच्यापेक्षा अगोदर मोठं पीस आहे तर तेवढं वापरून घेऊया बिगर पाण्याचं. वापलाय नाही शिजवून घेऊया म्हणा. ती वापरलत असतं काय लगी वापलायला काय ती भाजी आहे पाणी होय. सुटतंय हो. आपण पाणी फिनी वतत बसत नाही. असं जेवढं चांगलं शिजलं हो काय कुठलं पाणी हो गे हो गे खाली ते पण त्याला शिजवूनच घ्यावं लागणार आहे गरम पाण्यात. आणि मस्त पैकी अशी त्याची परत भाजी बनवा.
त्याला अजून मटेरियल ती बारीक केलं नाही आपण. आताच्या व्हिडिओमध्ये काही रेसिपी बघायला भेटणार नाही तुम्हाला, कारण काय रेडी नाही अजून, तयार नाही, शिजवून घेतल्यावर संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला. संध्याकाळच्या कशाला याच्यातच होते आता ना. अहो लगी व्हायला काय ती लगेच होत नसतं. तर तुम्ही घ्या मस्त पैकी शिजवून, काय असेल ती पुढची रेसिपी आपण पुढं बघू. आपण हे